नमस्कार शिक्षक मित्रांनो, स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या डी के टीचर सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महत्त्वाची अपडेट, महत्त्वाचा माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. नुकतंच एक पत्र आपल्याला मिळालं असेल सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून की शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा याचाच अर्थ स्क्वॉप याचे स्वयंमूल्यांकन 2025-26साठी करण्याची आता आपल्याला सुरुवात करायची आहे किंवा तशी आपल्याला सूचना आलेली आहे या पत्राद्वारे. आता हे पत्र आल्यापासून हे पत्र आधीच आलेलं आहे, पण ॲक्च्युली हे मूल्यांकन करण्याची जी डेट आहे जी इथं तुम्हाला झूममध्ये दिसत असेल 16 मार्चपासून, म्हणजे 16 मार्च 2026 ते 15 एप्रिल 2026, म्हणजे 1 महिन्याच्या कालावधीत आपलं स्वयंमूल्यांकन, म्हणजे प्रत्येक मुख्याध्यापकांनी आपल्या शाळांचं यामध्ये असलेल्या मानकांद्वारे आपल्या शाळांचं मूल्यांकन करायचं आहे आणि गुण घ्यायचे आहेत. आणि हे 15 एप्रिल 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. त्यानंतर मात्र आपल्या शाळांचं स्वयंमूल्यांकन आपल्याला करता येणार नाही. आणि त्यानंतर स्वयंमूल्यांकन झाल्यानंतर 15 एप्रिल नंतर मग आपल्या शाळांचं पुनर्मूल्यांकन होईल अधिकाऱ्यांच्याद्वारे. आता या सगळ्या कामामध्ये पहिल्यांदा आपल्याला गरज असते ती म्हणजे आपल्या स्क्वॉपच्या माध्यमातून आपल्याला लॉग इन करण्याची गरज असते. गेल्या वर्षी आपण काम केलेलं आहे. आता गेल्या वर्षी जे काम केलेलं आहे ते पूर्णपणे पोर्टलवर केलेलं आहे, म्हणजे वेबसाईटवर केलेलं आहे. तेव्हा फक्त आणि फक्त वेबसाईट होती. यावर्षी आपलं काम थोडंसं सोपं करण्याचा प्रयत्न केलेला आहे शासनानं. ते म्हणजे यावर्षी आपल्याला या स्क्वॉपचं ॲप तयार करून देण्यात आलं आहे आणि हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. त्यामुळं ॲपच्या माध्यमातून काम करताना थोडंसं सोपं होतं. बऱ्याच वेळा आपल्याला सारखं लॉग इन करायची गरज नसते. एकदा काय ॲपला लॉग इन केलं की कायमस्वरूपी आपल्याला काम करता येतं. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ॲप कोणतं घ्यायचं, त्याला लॉग इन कसं करायचं, जर पासवर्ड नसेल तर तो कसा मिळवायचा आणि वेबसाईटवर कोणत्या पद्धतीचं काम करायचं या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. यासाठी आपल्याला सर्वप्रथम जायचं आहे प्ले स्टोअरवर ते ॲप घेण्यासाठी. आता प्ले स्टोअर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जिथून आपण बरेच ॲप्स घेत असतो. प्ले स्टोअर आपण ओपन करूया आणि इथं सर्चमध्ये आपण टाकणार आहोत. बघा, सर्चमध्ये आपण टाकूया SQAAF स्क्वॉप असं टाकणार आहोत आणि सर्च करणार आहोत. इथं सर्च केल्यानंतर तुम्हाला दिसेल स्क्वॉप महाराष्ट्र ॲप असा जो शब्द आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही बघाल हा जो ॲपचा लोगो लक्षात ठेवा. हे ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचं. इथं बघा इन्स्टॉल शब्द आहे, याच्यावर क्लिक करून आपण हे इन्स्टॉल करूया. इन्स्टॉल आपल्या नेटच्या स्पीडवर अवलंबून आहे, ते लगेच इन्स्टॉल होऊन जाईल जर तुमचं नेट स्पीड खूप असेल तर. आता बघा इन्स्टॉलिंग होतं आहे. ओपन असा शब्द आल्यानंतर आपण ते ओपन करणार आहोत. आता इथं बघा काय काय करायचं आहे. स्टेप 1 आपला UDIS नंबर टाकायचा आहे. त्यानंतर स्टेप 2ला आपल्याला परत पुढं काय टाकायचं आहे ते बघू. पहिल्यांदा मी इथं UDIS नंबर टाकतो माझ्या शाळेचा, जो तुम्हाला तुमच्या शाळेचा टाकायचा आहे. बघा इथं मी टाकलेला आहे UDIS नंबर. आता इथं खाली काळं नेक्स्ट बटन आहे त्याच्यावरती क्लिक करू. दुसरा आहे ईमेल ॲड्रेस. आता हे ईमेल ॲड्रेस कुठला टाकायचा आहे, जर जो तुम्ही UDIS प्लसमध्ये वापरलेला आहे तो. तुमच्या शाळेचा असेल तर शाळेचा, तुमच्या मुख्याध्यापकांचा असेल तर मुख्याध्यापकांचा, जो तुम्ही वापरला आहे तोच इथं वापरायचा आहे. आता मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला असा प्रॉब्लेम येतो की मी UDIS प्लसमध्ये कोणता ईमेल ID वापरला, याच्या पुढं मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबरसुद्धा टाकायचा बरं का. तर आपल्याला बऱ्याच वेळा माहीत नसतं की ईमेल ID कुठला आहेच माझा UDIS प्लसमध्ये, कुठला मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर आहे, हे सगळं माहीत नसतं. त्याचंही सोल्युशन लगेच इथं सांगतो तुम्हाला. त्यासाठी आपण जाऊया क्रोम ब्राउझरमध्ये. मोबाईलमधील क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर UDIS प्लस सर्च करा आणि लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स गेल्यानंतर हे बघा ही सगळी मॉड्यूल्स इथं तुम्हाला दिसतील. हे जांभळ्या कलरमध्ये आहे ते मॅनेजमेंट मॉड्यूल फॉर स्कूल डिरेक्टरी युजर मॅनेजमेंटचं हे मॉड्यूल आहे, इथं बघू शकता. त्यानंतर ग्रीन कलरमध्ये खाली आहे ते टीचर मॉड्यूल आहे. इकडं आहे ते ऑरेंज कलरमध्ये प्रोफाईल अँड फॅसिलिटी आणि खाली आहे ते स्टुडंट. आता यातल्या या पहिल्या जांभळ्या कलरमधला हे जे मॉड्यूल आहे मॅनेजमेंट, याच्यावर जायचं मॅनेज युजर्सवर क्लिक कर. इथं क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही या मॉड्यूलवर जाणार आहात. इथं गेल्यानंतर तुम्ही बघा इथं तुम्हाला थोडंसं तर झूम करून दाखवतो. इथं हे मेनू दिसतील आपल्याला. ह्या मेनूमध्ये इथं बघा तुम्हाला दिसेल कॉन्टॅक्ट डिटेल्स. या कॉन्टॅक्ट डिटेल्सच्या थोडंसं इथं जर व्ह्यूवर क्लिक केलात, या व्ह्यूवर, तर तुम्हाला कोणता ईमेल ID वापरला आहे, कोणता मोबाईल नंबर वापरला आहे मुख्याध्यापकांचा, या सगळ्या गोष्टी कळतील. आता मी ते व्ह्यू करून तुम्हाला दाखवणार नाही कारण तो गोपनीयतेचा भंग होतो.
ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला. UDAS प्लसमध्ये जाऊन यूजर मॅनेजमेंटमध्ये जायचं, तिथून कॉन्टॅक्ट डिटेल्स व्ह्यू करायचं. ठीक आहे, परत आपण जाऊया ॲपवर. तर आता मी इथं माझ्या शाळेची ईमेल आय डी टाकतो परत एकदा. मित्रांनो, ईमेल आय डी टाकून मी नेक्स्ट केलं आहे. आता फोन नंबर विचारलेला आहे. हा फोन नंबरसुद्धा तुम्हाला UDAS प्लसमधलाच टाकायचा आहे. आता इथं मी माझा फोन नंबर टाकतो. तर मित्रांनो, मोबाईल नंबर टाकून नेक्स्ट केल्यानंतर आता मी या चौथ्या टॅबवर आले. इथं आहे पासवर्ड. आता हा पासवर्ड कुठला टाकायचा, तर हा पासवर्ड आपल्याला माहिती नाही. तर या पासवर्डसाठी काय करायचं आहे बघा, तर आपल्याला त्या वेबसाईटवर जायचं आहे. म्हणजे गेल्या वर्षी आपण ज्या स्कॉपच्या वेबसाईटवर काम केलं होतं, त्या वेबसाईटवर पासवर्ड मिळवण्याची सुविधा देण्यात आली. तर ती वेबसाईट कुठली आहे बघा, MAA.AC.in. जरा अक्षरं समजून घ्या. या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. तर बघा मी ती व्हॉट्सअपवर इथं घेऊन ठेवलेली आहे वेबसाईट. मी आता बघूया, इथं जाऊया, मी व्हॉट्सअपवर जातो जरा. हे बघा, इथे ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर मी क्लिक करतो. आता या MA.AC.in या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत. इथे हे बघू शकता तुम्ही. इथं बऱ्याच गोष्टी आहेत. आता इथं या आडव्या 3 ज्या लाईन्स आहेत त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर वेगवेगळे मेनू इथे येतात. आता इथं या मेनूमधून आपल्याला जायचं आहे विभागवर गेल्यानंतर इथं आता बघा, एकच मिनिट, सॉरी, विभागवर जायची गरज नाही. खाली जर तुम्ही बघितलात, इथं आता मी तुम्हाला दाखवतो थोडक्यातच हायलाईट करून. इथं तुम्ही बघू शकता SQAAF असा हा जो शब्द आहे मराठीमध्ये, त्याचा अर्थ स्कॉप आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन पेज ओपन होईल. आता बघा तुम्ही, नवीन पेज ओपन झाल्यानंतर पुढं काय करायचं. आता हे बघा, हे खास स्कॉपचं पेज आहे. आता या पेजच्या खाली इथं बघा, हे ज्या सगळ्या अनुक्रमानिका दिसत आहेत, या प्रत्येक अनुक्रमानिकेसमोर हा जो निळा शब्द आहे ओपन ओपन ओपन, या ते लिंक्स आहेत. आता इथं 8 नंबरला बघा काय आहे, थोडंसं मी झूम करून दाखवतो तुम्हाला. 8 नंबरला काय बघा, स्कॉप स्वयंमूल्यांकनासाठी जी लिंक, ती इथून आहे बघा. म्हणजे इथं जाऊनसुद्धा तुम्ही स्वयंमूल्यांकन करू शकता वेबसाईटच्याद्वारे. पण आता वेबसाईटच्याद्वारे करायची काही गरज नाही, ॲपच्याद्वारे करणं सोपं आहे. त्यामुळे या ठिकाणी जायची काही गरज नाही. आता इथं खाली 9वा मुद्दा आहे का बघा, ॲप मार्गदर्शक व्हिडिओ. आता जर तुम्हाला ॲपवर माहिती कशी भरायची ते जर बघायचं तर या ठिकाणी ओपन करून सगळे व्हिडिओ बघू शकतात. 9 नंबरचा. 10 नंबरला काय आहे बघा मुद्दा. 10 नंबरचा मुद्दा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. 2025-26 स्वयंमूल्यांकन पासवर्ड मिळवा. आता तो मिळवायचा कसा, तर त्याच्या पुढे ओपन हा जो शब्द आहे याच्यावरती क्लिक करायचा आपल्याला आणि तो मिळवायचा आहे. तर ठीक आहे, मी या ओपनवर क्लिक करतो. ओपनवर क्लिक केल्यानंतर येथे UDAS प्लसमध्ये नोंदवलेला मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर आणि शाळेचा ईमेल आय डी नमूद करावा. आता तेच आलं बघा मगाच, की UDAS नंबर आपला टाकायचा आहे, मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर जो UDAS प्लसमध्ये आहे तो टाकायचा आहे, आणि UDAS प्लसमध्ये असलेली ईमेल आय डीसुद्धा टाकायची. आणि ती कशी बघायची हे सुद्धा तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं. ठीक आहे, आता हे सगळं मी भरतो आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. हे सगळं भरल्यानंतर गेट पासवर्ड या हिरव्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आधी मी सगळं भरतो आणि मग पुढं तुम्हाला सांगतो. मित्रांनो नमस्कार. UDAS नंबर, मोबाईल नंबर आणि UDAS प्लसमध्ये असलेली ईमेल आय डी हे सगळं टाकल्यानंतर आणि गेट पासवर्डवर क्लिक केल्यानंतर त्याच्याच खाली युअर पासवर्ड इज म्हणून 4 अंकी पासवर्ड मला इथं लगेचच दाखवलेला आहे. आता हा मी हाईड केलेला आहे कारण तो माझ्यासाठी आहे, तुमच्यासाठी नाही. आता हाच 4 अंकी पासवर्ड आपल्याला कुठं वापरायचा आहे, ॲपमध्ये वापरायचा आहे. तर लक्षात आलं पासवर्ड कुठून मिळवायचा. MA.AC.in या वेबसाईटवर जाऊन 10 नंबरच्या स्कॉपवर जाऊन 10 नंबरच्या अनुक्रमानिकेमध्ये 10 नंबरच्या मुद्द्या पुढच्या ओपनवर क्लिक करायचं. ओपनवर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आय डी, UDAS नंबर टाकून गेट पासवर्डवर क्लिक करायचं. 4 अंकी पासवर्ड तिथेच दिसेल. चला परत जाऊया ॲपवर. आता ॲपवर इथं आलेलो आपण. आता जो पासवर्ड इथं मी बघितलेला आहे, अनेकदा बघतो, थोडंसं लक्षात ठेवला नाही मी. ठीक आहे, लक्षात ठेवला. आता परत ॲपवर येतो. आता इथं हा मी माझा तिथं बघितलेला पासवर्ड टाकणार आहे. पासवर्ड टाकला. आता परत नेक्स्टवर क्लिक करतो आणि मी इथं माझ्या शाळेचं सगळी इथे माहिती आलेली आहे बघा. UDAS नंबर आलेला आहे, मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि पासवर्ड, ह्या सगळ्या गोष्टी इथं आलेल्या आहेत माझ्या. आता ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर त्याचं आता मी काय करतो, हे व्हेरीफाय आहे म्हणून इथं आता मी लॉग इनवर क्लिक करतो. हे सगळं बरोबर आहे, तर लॉग इनवर क्लिक करतो. तर मित्रांनो आता मी लॉग इन झालेलं आहे. वरती माझ्या शाळेचं नाव दिसतं आहे, सगळं माझ्या मुख्याध्यापकांचं नाव दिसतं आहे वगैरे सगळं. आणि आता स्टेप 1, स्टेप 2. आता स्टेप 1 काय बघा, कंप्लीट द स्कॉप सेल्फ इव्हॅल्युएशन बाय ॲन्सरिंग ऑल क्वेश्चन्स. आता हा जो पहिला इथं ऑप्शन आहे, इथं जाऊन आपल्याला स्वयंमूल्यांकन सुरू करायचं आहे. आणि स्टेप 2 आपल्यासाठी नाही, ते फायनल सबमिशन, हे सगळं मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर आहे.
तर ठीक आहे, आता इथं मी स्टार्टवर क्लिक करतो, म्हणजे एक स्टेप पुढं जातो आहे आपण. स्टार्टवर क्लिक केल्यानंतर बघा आता सगळी मानकं इथं आलेली आहेत. ही मानकं किती आहेत हे तुम्हाला गेल्या वर्षी तुम्ही अनुभवलेला आहात. परत एकदा दाखवतो, 128 मानकं आहेत. प्रत्येक मानकासाठी आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचा समोरील चौकोनात क्लिक केल्यानंतर त्याचे 4 पर्याय ओपन होतील. बघा इथं मी आता क्लिक करतो, 4 पर्याय ओपन होतील. आणि सॉरी, अजून हे सुरू नाही, 16 नंतर सुरू आहे, त्यामुळे ते ओपन होत नाही. त्यानंतर 4 पर्याय जो लागू असेल तो घ्यायचा आणि त्याच्या बाबतीतले जे काही पुरावे आहेत त्याची ड्राईव्हची लिंक तिथं खाली सेव्ह करायचं. तर हे सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, पार्ट 2मध्ये. कदाचित याचे भरपूर पार्ट करावे लागतील. प्रत्येक मानकाचा पुरावे कसे द्यायचे, कोणती माहिती भरायची, फायनल सबमिशन कसं करायचं आणि काही येणारे प्रॉब्लेम, या सगळ्या बाबतीत आपण पुढं चॅनलवर व्यवस्थित सोप्या पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला देणार आहोत मोबाईलच्या सहाय्यानं. तेव्हा या व्हिडिओला नक्की भरपूर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे पुढचे व्हिडिओ जर तुम्हाला लगेच पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.